दारव्हा शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर सभागृहात पत्रकार दिन साजरा। मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त श्री गजानन महाराज मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात पत्रकार दिन दिनांक 6 जानेवारीला दुपारी 1 वाजता साजरा करण्यात आला। दारव्हा तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पत्रकारिता क्षेत्रातील आणि सामाजिक योगदान देणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्याम पांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक देशोन्नतीचे शहर प्रतिनिधी गजानन ठाकरे, पत्रकार राजू ठाकरे, दत्ता काडे, राम पापळकर, शैलेश डहाके आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे अद्वैत अकादमी मनोज राठोड, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सचिन इंगोले, वीरपत्नी अलकनंदा सरोदे व ज्योत्स्ना पवार, माजी सैनिक वंजारी साहेब आणि साबळे तसेच गुल्हाने काका यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात स्थानिक पत्रकारांनी पत्रकारितेच्या आव्हानावर चर्चा केली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दारव्हा तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर राठोड, उपाध्यक्ष विशाल चव्हाण, अशोक जोगदंड, विनोद जाधव, गोपाल हिवराडे यांच्यासह पत्रकार संघाच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले। यावेळी आपले मत व्यक्त करताना दैनिक देशोन्नतीचे पत्रकार गजानन ठाकरे म्हणालेत, म्हणजे 1834 मध्ये त्यांनी पहिले मराठी दर्पण या नावाने वृत्तपत्र चालू केले। त्यानंतर वयाच्या 34व्या वर्षी म्हणजे 1846 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। अवघ्या एवढ्या कमी वयामध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी निर्माण केलेले आपले स्थान हे फार महत्त्वाचे आहे। आजच्या युगामध्ये आज जर पाहिलं तर प्रिंट मीडिया हे कुठेतरी मागे पडतो आहे, आज डिजिटल मीडिया समोर येतो आहे। परंतु या डिजिटल मीडियाच्या काळामध्ये आपली ओळख आणि ख्याती या प्रिंट मीडियाने टिकून ठेवलेली आहे। जसं की समजा एखादं वृत्त समजा बातमीला प्रिंट मीडिया आहे, डिजिटल मीडिया आहे, त्या बातमीमध्ये नेमकं सत्य किती हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं। कारण ब्रेकिंगच्या नावाखाली झालेली गडबड असते ती दुसऱ्या दिवशी प्रिंट मीडियामध्ये, कारण त्यांना सत्य छापायचं असते, ते सर्व सत्य जाणून दुसऱ्या दिवशी प्रिंट मीडिया, म्हणून आजही प्रिंट मीडियाला समाजामध्ये मोठे स्थान आहे। त्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जो वसा सुरू केला तो अविरत आजही सुरू आहे। परंतु कुठेतरी पत्रकारांनी सर्वांनी एकत्र येऊन सत्यासाठी झगडणे फार महत्त्वाचे आहे। कारण आज जर आपण पत्रकारिता पाहतो आहे तर ही पत्रकारिता कुठेतरी भरकटली आहे। या पत्रकारितेला सत्याचे आणि भ्रष्टाचाराला बाहेर काढण्याचे वळण आजच्या पत्रकारितेने फार महत्त्वाचे झाले आहे। त्यामुळे पत्रकारिता ही सत्यासाठी आणि समाजासाठी जर केली तर खरोखरच त्या पत्रकारितेला महत्त्व निर्माण होणार आहे। त्यामुळे सर्वांनी आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकारांना एक आदेश तर नाही म्हणता येईल, परंतु छोटासा एक उद्देश म्हणून म्हणतो की सर्वांनी एकत्र येऊन सत्याच्या बाजूने लिखाण करणे आज फार आवश्यक झालेले आहे। कारण आजच्या या युगामध्ये वाढता भ्रष्टाचार, आपण कितीही म्हटलं की ही सर्व ऑनलाईन प्रणाली आज आलेली आहे, यामुळे भ्रष्टाचार वाढत नाही, परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून वाढत चाललेला भ्रष्टाचारही कुठेतरी बाहेर काढणे आज आवश्यक झालेले आहे। त्यामुळे आज सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो।